शनिवार पेठ परिसरात राहणाऱ्या वैष्णवी लक्ष्मीकांत पवार या तरुणीचे पुणे येथील एका तरुणाशी लिव्ह इन रिलेशनशिपचे संबंध होते। हे संबंध तोडून टाकण्यासाठी वैष्णवीची आई शुभांगी आणि भाऊ श्रीधर हे तिला वारंवार विनंती करत होते। मात्र तिला वारंवार सांगूनही ती मित्राशी असलेले संबंध तोडत नव्हती। याच रागातून वैष्णवीची आई शुभांगी भाऊ श्रीधर यांनी तिला बुधवारी रात्री पन्हाळा तालुक्यातील देवठाणे येथील नातेवाईक संतोष अडसुळे यांच्या घरी नेलं। या ठिकाणी देखील वैष्णवीची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न झाला, मात्र तरी देखील ती मित्राशी असलेले आपले संबंध तोडण्यास नकार देऊ लागल्याने मयत वैष्णवी हिची आई शुभांगी भाऊ श्रीधर आणि नातेवाईक संतोष अडसुळे यांनी तिला मारहाण केली। या मारहाणीत वैष्णवी बेशुद्ध पडली। बेशुद्ध अवस्थेत तिला गुरुवारी सकाळी कोल्हापुरात आणण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता। वैष्णवीच्या संशयास्पद मृत्यू झाल्याने पोलिसांनी आई शुभांगी भाऊ श्रीधर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मित्रासोबतचे संबंध तोडत नसल्यामुळे आपण नातेवाईक संतोष अडसुळे यांनी केलेल्या मारहाणीत वैष्णवीचा मृत्यू झाल्याची कबुली दिली। दरम्यान लक्ष्मीपुरी पोलिसांनी या तिघांना आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे।